नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीज मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आपल्या सिरीजचा 67वा भाग। यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1412, समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, समृद्धी महामार्ग आहे तो मुंबईला नागपूर सोबत जोडतो आणि याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3, बाळासाहेब ठाकरे। महामार्गाचं नाव काय आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। त्यासोबतच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना जोडतो किंवा किती जिल्ह्यांमधून जातो? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा, येत नसेल तर त्याबद्दल माहिती घ्या। हा प्रश्न पाठीमागे विचारण्यात आलेला होता, पुढे देखील विचारला जाऊ शकतोय। प्रश्न क्रमांक 1413, तर्कतीर्थ या नावाने कोणाची ओळख आहे? या ठिकाणी पहा, तर्कतीर्थ या नावाने लक्ष्मण शास्त्री जोशी यांना ओळखलं जातं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। मित्रांनो, यांनी मराठीमध्ये विश्वकोशांची निर्मिती केलेली आहे। विश्वकोश कोणी बनवले, कोणी लिहिले? तर लक्ष्मण शास्त्री जोशी। प्रश्न क्रमांक 1414, राज्यसभेवर निवड झालेल्या पहिल्या महिला सदस्य कोण आहेत? या ठिकाणी पहा, 1938 साली तत्कालीन स्टेट ऑफ काउन्सिल्स किंवा राज्यसभेवर राधाबाई सुब्बाराव या निवडून गेलेल्या होत्या। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, राधाबाई सुब्बाराव। प्रश्न क्रमांक 1415, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम व सर्वद्वितीय स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? मित्रांनो, भारतामध्ये पंचायत राज सुरुवात कधी झाली? 1959 ला। ठीक आहे, आणि सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यानं पंचायत राज स्वीकारलं? तर राजस्थाननं। आणि दुसऱ्या क्रमांकाला आंध्र प्रदेश। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2, सर्वप्रथम राजस्थान, सर्वद्वितीय दुसऱ्या क्रमांकाला आंध्र प्रदेश। तर मित्रांनो, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे कितवं राज्य होतं? 9वं राज्य होतं। प्रश्न क्रमांक 1416, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हा। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई उपनगर। बरोबर आहे मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, हे देखील बरोबर आहे। गुगामल अमरावती जिल्ह्यामध्ये, हे देखील बरोबर आहे। राहिलं काय? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे ते मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, भंडारा नाही। म्हणजे या ठिकाणी चौथी जोडी काय असणार आहे? चुकीची असणार आहे। प्रश्न क्रमांक 1417, 1670-71 पर्यंत कोणती मराठी साम्राज्याची राजधानी होती? मित्रांनो, प्रश्न कसा येतो? मराठ्यांची पहिली राजधानी कोणती होती किंवा मराठ्यांची 26 वर्षे असणारी राजधानी कोणती होती? तर या ठिकाणी पाहायचं आहे, सुरुवातीला राजगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती, जी 26 वर्ष राजधानी म्हणून कार्यरत होते। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3, राजगड। प्रश्न क्रमांक 1418, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? या ठिकाणी पहा, भारतरत्न भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आणि निशान-ए-पाकिस्तान पाकिस्तानमधील सर्वोच्च नागरी सन्मान, हे दोन्ही पुरस्कार मिळवणारी एकमेव व्यक्ती कोण आहे? मोरारजी देसाई। म्हणजे पर्याय 1। तर मित्रांनो, हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते। प्रश्न क्रमांक 1419, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, ज्ञानेश कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। सर्वात पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन होते, पर्याय 2। प्रश्न क्रमांक 1420, आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? मित्रांनो, आशियातील पहिल्या रेल्वे महिला चालक किंवा महिला रेल्वे चालक कोण होत्या?
सुरेखा यादव यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो, यांनी 1989 साली पहिल्यांदा रेल्वे चालवली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 421. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणते? या ठिकाणी पहा, विविध नेते आणि विविध समाजसुधारक यांच्या समाधीस्थळांना काहीतरी नावं असतात. जसं की महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? राजघाट. इंदिरा गांधींच्या शक्तीस्थळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी. याच प्रकारे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? तर विजय घाट आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2 विजय घाट. राजघाट विचारलं तर महात्मा गांधी लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते? तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत. आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1422. शब्दाच्या अविकारी जातीत लिंग, वचन व विभक्ती यामुळे टिंबटिंब. या ठिकाणी पाहायचं आहे शब्दांच्या जाती किती आहेत? एकूण 8 आहेत. त्यापैकी 4 आहेत विकारी, 4 आहेत अविकारी. विकारी म्हणजे काय? त्यांच्या रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. आणि अविकारी म्हणजे काय? तर त्यांच्या रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. विचारले काय? अविकारी म्हणजेच काय? बदल होत नाही. म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 1423. अग, अरे, अहो, अगो हे शब्द कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? आता अग, अरे, अहो, अगो हे एखाद्याला बोलावण्यासाठी किंवा हाक मारण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच काय? तर हे संबोधन बोधक आहेत किंवा संबोधन दर्शक आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. एखाद्याला संबोधन करताना म्हणजेच हाक मारताना या केवलप्रयोगी अव्ययांचा वापर होतो, म्हणून ही आहेत संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1424. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात? समजा 2 व्यक्ती एकमेकांशी बोलतायत, A आणि B. तर मित्रांनो, जेव्हा A स्वतःबद्दल बोलताना सर्वनाम वापरतो तेव्हा तो मी म्हणेल, त्यावेळी त्याला काय म्हणणार? प्रथम पुरुषवाचक. जेव्हा तो समोरच्याला उद्देशून बोलेल, तू म्हणेल, तुम्ही म्हणेल, तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक. आणि जेव्हा A हा C बद्दल B ला सांगेल तेव्हा C बद्दल ज्या सर्वनामाचा वापर करेल त्यावेळी तो काय म्हणेल? तो, ती, ते असं काहीतरी म्हणेल. त्यांना काय म्हणायचं? तृतीय पुरुषवाचक. म्हणजे स्वतःबद्दल बोलला तर प्रथम पुरुषवाचक, दुसऱ्याला उद्देशून बोलला तर द्वितीय पुरुषवाचक, आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याला सांगितलं तर त्यावेळी त्या ठिकाणी
तृतीय पुरुषवाचक म्हणजे या ठिकाणी ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्याच्याशी नाही ज्याच्याविषयी म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलायचे असेल तर त्या व्यक्तीला उद्देशून कोणतं सर्वनाम वापरतात? तृतीय पुरुषवाचक म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1425. परिणामवाचक शब्दयोगी अव्ययात कोणते अव्यय येते? आता या ठिकाणी पहा, शब्द लक्षात ठेवा. दिवसभर, रात्रभर हे शब्द काय दाखवतात? तर क्रियेची व्याप्ती किंवा क्रियेचा परिणाम दर्शवतात. आणि मित्रांनो यामुळेच याला काय म्हणायचं? तर परिणामवाचक शब्दयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी काय झालं? भर हा शब्द परिणामवाचक शब्दयोगी अव्यय झालेला आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1426. मी रात्री घरी येतो. अधोरेखित रात्री शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा. आता या ठिकाणी पहा, मी रात्री घरी येतो. आता या ठिकाणी रात्री या शब्दाला ई हा प्रत्यय लागलाय आणि ई हा प्रत्यय कुठे आहे? तर तृतीयेमध्ये आहे आणि सप्तमीमध्ये आहे. आणि मित्रांनो ज्यावेळी वेळ किंवा ठिकाण दर्शवलं असेल, वेळ किंवा स्थान दर्शवलं असेल, त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे कोणता कारकर्ता असतो? अधिकरण असतो. वेळ किंवा स्थान अधिकरण म्हणजे या ठिकाणी काय झालं? रात्री वेळ दाखवतोय म्हणून या ठिकाणी हे काय झालं? अधिकरण कारकार्थ म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1427. खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? या ठिकाणी प्रश्न थोडा बदल करा. संयुक्त क्रियापद नसलेले उदाहरण कोणते असं विचारलं जाईल. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, संयुक्त क्रियापद कसं बनतं? तर त्याच्या अगोदर एक धातुसाधित असतं आणि एक सहाय्यक क्रियापद असतं. मग धातुसाधित पहा, खाऊन क्रिया पूर्ण दाखवत नाही म्हणून धातुसाधित. या ठिकाणी 3 खाऊन आहेत आणि जा, टाक, ये या तिन्ही गोष्टी काय आहेत? सहाय्यक क्रियापद आहेत. म्हणजेच पर्याय 1, 2, 3 काय आहे? संयुक्त क्रियापद. परंतु खातो हे साध्या वर्तमान काळातील क्रियापद आहे. याच्यामध्ये कुठेही संयुक्त क्रियापद आलेलं नाही म्हणून पर्याय 4 काय आहे? संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही. या ठिकाणी नाही असं लक्षात ठेवा. इतर 3 आहेत. प्रश्न क्रमांक 1428. नाचता येईना टिंबटिंब वाकडे, चूल पेटेना टिंबटिंब लाकडे, म्हणी पूर्ण करा. आता मित्रांनो एखादी गोष्ट आपल्याकडून होत नसेल तर त्यावेळी स्वतःवर दोष न घेता परिस्थितीवर किंवा दुसऱ्यावर खापर फोडणे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे, चूल पेटेना ओली लाकडे म्हणजेच दुसऱ्यावर खापर फोडणे. आपल्यामध्ये असलेला दोषाचा खापर दुसऱ्यावर फोडणे म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1429. खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आता मित्रांनो समजा अंधारामध्ये आपण चालतोय आणि पुढे पाणी किती आहे आपल्याला पाहायचंय किंवा पुढे काय आपल्याला पाहायचं, तर आपण काय करणार? एखादा खडा टाकणार म्हणजेच त्या ठिकाणी असलेल्या स्थितीचा अंदाज घेणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं? खडा टाकणे म्हणजेच अंदाज घेणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. एखाद्याला बोलता बोलता काहीतरी बोलणे आणि त्याच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं म्हणजेच अंदाज घेणं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1430. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो स्थूल म्हणजे काय? जाड. ठीक आहे. एखादा जाड व्यक्ती असेल तर त्याला काय म्हणणार? स्थूल म्हणणार. तर मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? तर कृश. स्थूलला विरुद्धार्थी कृश म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1431. काळाचे टिंबटिंब व अर्थाचे टिंबटिंब आख्यात प्रत्यय आहेत. आता मित्रांनो एकूण आख्यात विकार आख्यात प्रत्यय किती आहेत? 7 आहेत. त्यापैकी काळानुसार 4 आहेत आणि अर्थानुसार किती आहेत? 3 आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. काळाचे 4 व अर्थाचे 3 आख्यात प्रत्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती हवी असेल किंवा पूर्ण सराव करायचा असेल तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची मोफत A to Z मराठी व्याकरण सिरीज पहा. आणि जर तुम्हाला याचा सराव स्वतःहून करायचा असेल तो देखील स्पष्टीकरणासह तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं A to Z मराठी व्याकरण हे PDF पुस्तक खरेदी करा. या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि प्रत्येक टॉपिकवर कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 150 अशा प्रकारे सराव प्रश्न देखील दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःहून पूर्ण सराव करायचा आहे तो देखील स्पष्टीकरणासह तर A to Z मराठी व्याकरण पुस्तक खरेदी करा.
नसेल तर आपली A to Z मराठी व्याकरण ही YouTube वरील सिरीज फ्री मध्ये पहा. प्रश्न क्रमांक 1432 आर्य महिला समाज स्त्री सुधारणांकरता कोणी स्थापन केला? या ठिकाणी पाहायचं आहे 1882 साली पंडित रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वर्ष 1882. प्रश्न क्रमांक 1433 अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस, त्याला विरुद्धार्थी अनावृष्टी म्हणजे पाऊसच नाही, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1434 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? कोराडी, खापरखेडा, परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, परंतु काटोळ या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही, म्हणजे पर्याय 2. काटोळ या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही. परंतु या ठिकाणी काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे 2020 साली या ठिकाणी पहिले महिला SRPF गट, लक्षात ठेवायचं आहे पहिला महिला SRPF गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1435 त्वचा स्पर्श तर नाक बरोबर काय? मित्रांनो, त्वचेमुळे आपल्याला स्पर्श कळतो, त्याच प्रकारे नाकामुळे आपल्याला वास किंवा गंध कळतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर मित्रांनो, सुवास हा काय आहे? गंधाचा प्रकार आहे. चांगला वास सुवास आणि वाईट वास दुर्गंध. या दोन्हीचा अंदाज आपल्याला कशामुळे येणार? नाकामुळे येणार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? गंध बरोबर नाक, हेच बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1436 शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? मित्रांनो, शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटरचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबत लक्षात ठेवा मित्रांनो, मानवी शरीरातील रक्तदाब किती असतो तर 80/120. मानवी हृदय एका मिनिटाला किती वेळा धडकतं तर 72 वेळा, हे देखील लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि त्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजलं असेल आणि तुमचा सराव झाला असं वाटत असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच याचसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.